1 वाटी उडीद डाळ घेतली आहे। हे 1 वाटी तांदूळ घेते, त्यात आणखी 1 वाटी तांदूळ घेते, धुवून घेतले। त्यामध्ये मी 1 वाटी पाणी घालून भिजत ठेवते, त्याच्यावर झाकण ठेवून देते। उडीद डाळ मी धुवून घेतली आहे, त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून हेही भिजत ठेवते, यावरती झाकण ठेवून देते। तांदूळ भिजत घातले होते सकाळी, आता संध्याकाळ झालेली आहे। मी हे मिक्सरला बारीक वाटून घेते। तांदूळ वाटून झाले आहेत। आता उडीद डाळ वाटून घेते मी मिक्सरला। उडीद डाळ ही वाटून झाली आहे। तांदूळ आणि उडीद डाळ वेगवेगळी वाटावी। तांदूळ ज्याच्यात ठेवले त्याच्यातच हे उडदाचं बॅटर टाकून घेते। बरोबर भिजत घालून ठेवते, झाकण ठेव। सकाळी आपण याचे डोसे बनवूया। आपलं डोस्याचं पीठ रेडी आहे। किती छान परमीट झालंय बघा। यामध्ये चवीला मी 1 चमचा मीठ टाकून घेतले आहे। पण डोसे बनवण्यासाठी मी तवा तापत ठेवते, तेल टाकून थोडंसं टिश्यू पेपरने पुसून घेते। झाकण ठेवते। मी आता झाकण काढून घेते, त्याच्यावर मी थोडं बटर घालून घेते। तुम्हाला हवे असल्यास तेल तूप टाकू शकता किंवा काही नाही टाकलं तरी चालेल। बटर टाकल्यामुळे थोडा चवीला छान लागते। हे पसरवून घेते। यावरती मी बटर वगैरे काही घातलेलं नाहीये, हा साधा बनवला आहे। डोसे तयार झाले आहेत। आता आपण सांबार बनवूया। होणार आहे त्यासाठी मी ही छोटी वाटी तूर डाळ घेतली आहे, कांदा घेतलेला आहे, भोपळा घेतलेला आहे, शेंगा घेतलेल्या आहे, वांगे घेतलेली, टोमॅटो आहेत। हे मी सर्व कुकरमध्ये शिजवून घेते। फक्त शेगव्याची शेंग वेगळी शिजवून घेते कारण ती फुटली जाते। कुकरच्या भांड्यात ही तूर डाळ घेतली आहे छोटी वाटी, ती धुवून घेतली आहे, ती घालून घेते।
आता ह्यामध्ये ही वांगी घालून घेते 2, टॅमॅटो, कांदा आणि हा भोपळा शिजवण्यासाठी पाणी घालून घेते। त्यामध्ये मी हिंग घालून घेते, हळद घालून घेते आणि चवीनुसार मीठ घालून घेते। झाकण लावते। हे गॅसवर ठेवलं आहे कुकर शिजवण्यासाठी डाळ। शेंगाही ठेवली आहे शिजवत। कुकरच्या 3 शिट्ट्या घ्याव्या। आपलं हे डाळ आणि शिजले का पाहून घेऊया। आपलं छानपैकी शिजून झालं आहे। मी सेपरेट उकळवून घेतल्या होत्या, त्याही याच्यात घालून घेते। मध्ये मी सांबार एका साइडला फोडणीची तयारी करते। मी त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेते। फोडणीलाही पाव चमचा उडीद डाळ घालून घेते। उडीद डाळ तडतडली की राई घालून घेते, जिरे, हिंग, फ्रेश कढीपत्ता, लाल मिरच्या घालून घेते। त्याच्यामध्ये मी 2 चमचे गूळ घालून घेते। हा ऑप्शनल आहे, त्याच्यामुळे चव सांबाराला छान येते। आता आपण जी फोडणी केली आहे ती ह्याच्यावर घालून घेते। फोडणीचा वास जाऊ नये म्हणून त्याच्यावर झाकण घालून ठेवते। सांबार रेडी झाला आहे, त्यावर मी कोथिंबीर घालून घेते।